मी जेव्हा स्वतःची इथे वेगळी जागा घेतली त्याच्यानंतर घर बांधलं. लाईटीची गरज होती, पण लाईटीसाठीचे प्रकार बघितले, खूप सोर्सेस होत्या. मी तेवढा वेळ थांबवू शकत नव्हतो. मी स्वतःचा सेटअप केला, सोलर केला. लाईटीसाठी मी ॲप्लिकेशनला गेलो होतो. गव्हर्मेंटच्या स्कीम होत्या, मोदींची काय स्कीम होती, घर तिथे. तर तसंही सांगितलं गेलं, घर तिथे लाईट ना. त्या ऑफिसरनी सांगितलं की असे काही स्कीम नाही बघा. मग खोटं बोललेत का ते, की मोदी सरकार खोटं बोललं मला माहीत नाही. तिथे मला लाईट नाही मिळाली तिथपासून 8 वर्ष झाली त्याला. मी अवलंबून नाही राहिलो त्यासाठी. त्याच्यानंतर इथे लोक येत गेली, त्यावेळी म्हणाले की आम्ही असं जागा घेऊन ठेवलेली आहे, आम्ही काय घर बिर आम्ही बांधणार नाही आहोत, फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. नंतर हळूहळू ते करायला लागलेत, जागेसाठीची वाटणी करायला लागलेत. लाईटीसाठी मी फक्त 3,000पर्यंत माझी कॅपॅसिटी होती दर महिना, म्हणजे देऊ शकण्याची. तर 3,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन माझ्याकडनं फक्त, त्याच्यावर नाही. कारण माझा नोकरी नाही आहे किंवा माझं फिक्स इन्कम नाही आहे. ठीक आहे. बाकी ज्यांचं जर सरकारी होते सगळे होते, तर त्यांनीसुद्धा ते उगाचच वाढवत गेले. ते असे कमी माणसं, मी नाही, मी घ्यायची नाही, आम्हाला गरज नाही वगैरे वगैरे करून मी तर राहणार नाही आहोत. आता नंतर जे लोक राहायला आले ते म्हणाले आम्ही एवढे पैसे टाकले, आम्ही एवढे पैसे टाकले. अरे मला काय करायचं आहे. तरी मी जेव्हा गेलो तेव्हा अडकाटी आली की नाही नाही, म्हणजे पोल बिल हे जे काय पडले ते नियमात नाही पडले. त्यांचे पोल पाडण्याचं अंतरही नियमात नाही आहे लाईटीचे. त्याच्यामुळे मला अजूनही लाईट नाही मिळाली. तसं घडवलं गेलं की घडलं गेलं माहीत नाही. त्याचा प्रतिशोध आता व्हायला लागला आहे कोयनेतून. जे कोयनेचं तुमचं आटलं आहे, मला माहीत नाही. ते तुम्हाला पुरातन काळ दाखवते कोयना. आता तिथे काय होतं आधी ते बघा, आता अभ्यास करा त्याचा, कारण तुम्ही दुर्लक्षित करत होतात ते. मी सांगतो लाईटीचा पर्याय तुमच्याकडे काय आहे. माझ्याकडे सोलर आहे, विंड टर्बाईन आहे. मध्ये मी मॅग्नेटवरती चाललो होतो करायला. ते बाहेरच्या देशांनी काढलं, पण इथे मला अडकाटी आल्या, खूप अडकाटी आल्या. मटेरियल नाही, हे नाही. मला खूप माझ्या बाबतीत टंगळमंगळ झाली. मी अजूनही विदाऊट लाईट आहे. कुठलंही माझ्याकडे MSEBीचं कनेक्शन नाही आहे. मी स्वतः स्वावलंबी आहे. ही स्कीम होती मोदींची. काय होती, आत्मनिर्भर भारत. 2016पासून मी इथे आहे. सोलरवरती स्वतःच्या जीवावरती होतो. ते आता तुम्ही बदनाम करायला लागलेत माझा. आता त्यासाठी हे करायला लागलेत का पॉलिटिकल एखाद्या व्यक्तीला मधून मला टार्गेट करण्याचं चूक करू नका. जी गोष्ट जिथल्या तिथे ठेवायची, इकडचं तिकडे काहीतरी फालतूगिरी करायची नाही. हे असं चाललं आहे इथे. त्याच्यामुळे खूप नुकसान जागतिक लेवलला होत चाललं आहे. ह्याचेही कोण करत असेल तर स्टडी करत असेल सर्वे. आता मला जास्त प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेऊ नका, हे मी आवाहन करतो आहे. जे माझं पहिले बिझनेस होते माझे चाललेले, जे काही माझं रोडच चाललं होतं, मी माझं मॅनेजमेंट करत होतो, अकाउंटचा मी माणूस आहे, कॉमर्सचा माणूस आहे, त्याला तुम्ही खाली पाडायला प्रयत्न केला.